महाराष्ट्राच्या पाडवणुकीबद्दलचा निर्णय ईसीने पुढे ढकलला असला तरी पाडवणुकीचे वारे वाहायला लागलेत. पाडवणूक का? कारण ईसीने निर्णय पुढे ढकलण्याचे कारणच बहुधा ते असावे. येन केन प्रकारेण सत्तेवर पकड मिळवण्यासाठी, सर्वाधिक कर जमा करणारे राज्य ताब्यात ठेवण्यासाठी आणि पर्यायाने मुंबईला मुठीत ठेवण्यासाठी कोणाकोणाला कसे पाडायचे याचे डावपेच आखायला मिळेल तितका वेळ कमीच वाटतोय अशी परिस्थिती आहे. शर्यतीत महाआघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या विरोधात महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट फक्त अशी समोरासमोरची लढाई राहिलेली नाही. त्यात इतर खेळाडू आहेत. मनसे, MIM, वंचित आघाडी, बच्चू कडू, विनय कोरे, राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे याच्याशिवाय जरांगे पाटलांचं नावही चर्चेत आहे. प्रत्यक्ष तारखा लांब असल्या तरी दगड, शेण फेकाफेकी वगैरे सुरू झाले. खरं तर राज्याच्या आणि त्यात स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या निवडणुकांमध्ये कोणते विषय चर्चेले जाणे अपेक्षित आहे? तर महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्नामधील स्थान का घसरलं, ते पुन्हा वर कसं आणता येईल, महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर का जात आहेत, ते बाहेर जाऊ नयेत व नवीन उद्योगांना आकर्षित करण्यात क्रमांक आघाडीवर राहावा यासाठी काय करता येईल, शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या, शेती, स्त्रिया, परीक्षा यासारख्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी करण्यासाठी कशा प्रकारच्या योजना आखल्या जातील वगैरे. परंतु सत्तेवर पकड मिळवण्यासाठी काय प्रयत्न होताना दिसत आहेत? तर हिंदू मुस्लिम भांडणं आणि दंगली घडवून ध्रुवीकरण करता येईल का? विरोधकांमध्ये भांडणं लावून देता येतील का? निवडणुकीत त्यांची आर्थिक कोंडी करता येईल का? मतदार याद्यांमधून नावं गाळता येतील का? एकाच नावाची वेगवेगळी लोक शोधून निवडणुकीत उभी करून मतदारांना फसवत मते कमी करता येतील का? एकसारखीच दिसणारी चिन्ह इतर उमेदवारांना देऊन पुन्हा एकदा मतदारांना फसवता येईल का? महाराष्ट्रातील जनतेमध्ये भेद निर्माण करत असताना इतर राज्यातून महाराष्ट्रात येऊन राहणाऱ्यांची मते एकसंध ठेवता येतील का? प्रक्षोभक वक्तव्ये, विधाने करून समाजातील सौहार्द बिघडता येईल का? थोडक्यात महाराष्ट्रातील मराठी लोक, त्यांचे मुद्दे आणि विकास यापेक्षाही कोणत्याही प्रकारे गुजरातच्या हातात सत्ता ठेवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यासाठी निवडून यायचे प्रयत्न नाही तर समोरच्यांना पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून म्हटलं पाडवणूक. बघू महाराष्ट्रातील मराठी जनतेलाही समजतं का? इंडियन व्हॉइस नाव असलं तरी जेव्हा प्रश्न राज्याचा असतो तेव्हा आम्ही स्वतःला महाराष्ट्राचा आवाज समजतो. चॅनलला सबस्क्राईब, लाईक व सपोर्ट करा ही विनंती. धन्यवाद.